गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुंना श्रीरामांना नमस्कार करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. आपला दुसरं प्रकरण सुरू आहे उत्तरार्धातलं. तर त्याच्यात लिंगदेह निरसन चाललंय. शिष्याला वाटत असतं की स्थूल देह निराश झाला म्हणजे काम झालं आपलं. त्याच्यावरती श्री गुरु सांगतात की जोपर्यंत लिंगदेहाचं निरसन होत नाही, त्याचा निराश जोपर्यंत तू करत नाहीयेस, तोपर्यंत तुझी जन्म मरणातनं सुटका होणार नाही, तोपर्यंत तू मुक्त होणार नाहीयेस. आणखीन त्यानंतर त्यांनी एक 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 सांगायला सुरुवात केली की ज्ञानेंद्रिय तू नाहीस, प्राणपंचक तू नाहीस. हे एक 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 त्यांनी जसं सांगितलं, अंतःकरणाचं स्वरूप सांगितलं. आता याच्यानंतर जे सांगतायत ते बाकी घटक, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय वगैरे, शब्दोन्मुख अंतःकरण वृत्ती ते श्रोत्रेंद्रिय ऐसी तुझची प्रचिती, श्रोत्र दृश्य ऐसी स्थिती ते तू केवी घडे, याला साक्षीत्व म्हणतात. आणखीन हे साक्षीत्व करणं हे लिंगदेह निरासाचं सगळ्यात उत्तम साधन आहे. स्थूलदेह निरासालाही आणखीन याला देखील श्री गुरु नेहमी सांगतात की जे मी माझं आहे ते मी नाही. तीच जी पद्धत आहे ती इथे सांगितलेली आहे की जे मी वेगळेपणाने जाणते ते मी कसं असेल. आणि हे प्रत्येक घटकाच्या बाबतीत लिंगदेहाच्या समजावून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने जर का आपण विचार केला, म्हणजे सतत विचार करण्यापेक्षा देखील जेव्हा एखाद्या प्रकर्षाने आपण मनात विचार आला, तो विचार मला कळला, मनात आलेला, मग मनातला जर का मला विचार कळतोय तर मी मन कशी असेल, या पद्धतीने आपल्याला जाता येतं. तसंच आता मी बोलतेय, वाणी आहे, इथे आहे पुढे की शब्दोन्मुख अंतःकरण वृत्ती, म्हणजे तुम्ही ऐकताय, मी पण माझं ऐकतेय, मलाही माझं ऐकू येतंय. म्हणजे शब्द ऐकणारी अंतःकरण वृत्ती आहे. तर ते श्रोत्रेंद्रिय आपण म्हणतो. आपण आधी जेव्हा पूर्वार्थ पाहिला तर तेव्हा ही संकल्पना आपल्याला स्पष्ट झाली होती की श्रोत्रेंद्रिय म्हणजे हा जो दिसतोय हा कान नाही, तर अंतःकरण वृत्ती जे आत येऊन बसते, अंतःकरण मन जेव्हा आत तिथे ऐकायला तयार झालेलं असतं, ते ऐकणारं मन म्हणजे श्रोत्रेंद्रिय आहे. ऐकणारी अंतःकरण वृत्ती ते म्हणजे श्रोत्रेंद्रिय आहे. मग जर का मला कळताय की मला ऐकू येत आहे, तर मग मी ते श्रोत्रेंद्रिय कसं असेल, ते श्रोत्र म्हणजे ते इंद्रिय मला दृश्य झालं, मला कळलं, ते वेगळेपणाने कळलं. आणि जे वेगळेपणाने कळलं ते मी असणं शक्य नाहीये. त्याचप्रमाणे स्पर्शग्रहणोन्मुख मनोवृत्ती त्वगेंद्रिय देख, ते दृश्य तू द्रष्टा ऐकू ते काहीच नव्हेसी. स्पर्श करायला गेले, मी ग्रंथाला स्पर्श केला, या कॉम्प्युटरला स्पर्श केला. स्पर्श करायला जेव्हा माझं वृत्ती गेली, ही कसा लागतोय, पुस्तक गुळगुळीत आहे, कॉम्प्युटरची काच कशी आहे, गार आहे, पण खालती जर का पाहिलं तर गरम लागताय. ही मनोवृत्ती माझी त्वग इंद्रियाच्या मागे गेली, म्हणजे त्वचेच्या मागे गेली, स्पर्श घ्यायला गेली, त्याला त्वग इंद्रिय म्हणतात. आणखीन हे मला कळतंय की माझ्या अंतःकरण वृत्तीला स्पर्शाच्या माध्यमातून हे ज्ञान झालं, म्हणजे मी ते वेगळेपणाने बघतेय. मग मी जर का वेगळेपणाने बघते तर याचा अर्थ मी द्रष्टा आहे, आणखीन ते दृश्य आहे. मग आम्ही एक कसे काय? म्हणून श्री गुरु सांगतायत की त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा हे ज्ञानेंद्रिय जे आहे ते तू नाही आहेस. रूपाते निवडिती चक्षुबुद्धीची वृत्ती,
तया जाणते ज्ञप्ती तू चक्षु कैसेनी. रूपाला म्हणजे रूप म्हणजे आकार. रूप म्हणजे आपण नेहमी समजतो तसं नाही. कुठच्याही गोष्टीला रूप असतं म्हणजे आकार असतो आणि त्याच्यामुळे तो आपल्याला आकार विशिष्ट कळतो, ज्याला रूपाचं ज्ञान असं म्हणतात. म्हणजे या ग्लासाला देखील रूप आहे. सगळ्यालाच रूप असतं. जी गोष्ट अवयवांची झालेली असते त्याला रूप आहेच. आणखीन त्या सगळ्या रूपांना वेगवेगळ्या पद्धतीने निवडणाऱ्या, त्यांना बघणारी अशी जी बुद्धीची वृत्ती आहे, चक्षु, ती जी बघायला जाते ती बुद्धीची वृत्ती आहे. तर ती चक्षुवृत्ती जी आहे, ते ज्ञान जे आहे त्याला तू जाणतोयस. ती ज्ञप्ती जी आहे, ते ज्ञान जे आहे त्या रूपाचं ज्ञान तुला होतोय. मग तू जर का चक्षुंना जाणतोयस, ते ज्ञान मला होत आहे हे मला कळत आहे, म्हणजे मी चक्षुंना जाणतीये. मग जर का मी चक्षुंना जाणते तर मी चक्षु कशी असेल? तसंच जिव्हेंद्रिय चित्तवृत्ती जे षड्रसाते चाखविती, तियेसी साक्षीभूत जे संविती, ते रसनेंद्रिय नोहेसी. त्याचप्रमाणे जिभेच्या बाबतीत आता हे इथे आणखीन एक हे केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी शब्दोन्मुख अंतःकरण वृत्ती म्हटलाय, मनोवृत्ती त्वचेच्या मागे म्हटलेलं आहे, रूपाच्या बाबतीत बुद्धिवृत्ती म्हटलेलं आहे. म्हणजे रूप हे तेज तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे. ह्या पद्धतीने त्यांनी तो देखील आपल्याला समन्वय साधून दिलेला आहे की कुठच्या महाभूतापासून जे झालेलं आहे तेच परस्परांना जाणताय, तेच तिथे कामाला येत आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ते देखील त्यांनी सांगितलंय. ही चित्तवृत्ती ही रसने ह्याची आहे, जलतत्वाची आहे. आणि तशी जिव्हेंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय जे आहे तर ते देखील जलतत्वाचंच आहे. आणि ही जिव्हेंद्रिय चित्तवृत्ती जी आहे, चित्ताची जी वृत्ती त्या जिव्हेंद्रियाच्या मागे गेली आहे, जी रस चाखू बघतीये. टेस्टर असतात ना, माहिती आपल्याला की वाईनच्या ह्याच्यात एक टेस्टर म्हणून जॉब असतो. त्यांचं जिव्हेंद्रिय अतिशय शार्प असतं. आणखीन ते वाईन ती जी आहे तर ती बरोबर आहे की नाही, बरोबर मॅच्युअर झाली आहे की काय, जे त्याचं असतं तर ती बरोबर झाली आहे की नाही हे ते 2 थेंब जिभेवरती टाकून चाखतात आणि त्याच्यावरनं ते ठरवतात. ते चाखताना त्यांचा जॉबच तो असल्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी ते चाखायला लागतं. सर्जन ऑपरेशन करतो. सर्जन ऑपरेशन करताना जेव्हा अगदी मुक्याची जागा येते तर त्यावेळी त्याची पूर्ण चित्तवृत्ती तिथे खेळलेली असते, बुद्धिवृत्ती तिथे खेळलेली असते. तो बघत असतो आणि त्यानुसार त्याची इंद्रिय हालचाल करत असतात. म्हणजे मनोवृत्ती जी आहे, मनोवृत्ती म्हणजे आता अंतःकरण वृत्ती म्हणूया, इथे जरी वेगळं केलं असलं तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे काय आहे ते. ती जी वृत्ती आहे तर ती तिथे पूर्णपणे जेव्हा जाते तर तेव्हा त्याला सूक्ष्म इंद्रिय असं म्हणतात. खरं सांगायचं तर थोडी जरी असली तरी सुद्धा ऐकू जेव्हा आपल्याला येतं तेव्हा तिथे ते इंद्रिय काम करतायत. पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपण अशा वेळेस बघतो आणि त्यावेळी मनात दुसरं काहीही येत नाही. म्हणजे सगळी आपली वृत्ती तिथे एकवटलेली असते. अशी निवडणारी जी षड्रसाते चाखविती. माझ्या मुलीने एकदा माझ्या पुढे एक मसाला केला होता, तिने विकत आणला होता कुठनं तरी आणि मला म्हणाली ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सांग. कठीण होतं काम, कारण मला प्रत्येकाची चव आधी पाहायला पाहिजे ना, वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांची चव आधी कळायला पाहिजे आणि त्याच्यातला तो मसाल्याच्या पदार्थातला तो फरक जो सूक्ष्म असतो एकत्र केल्यानंतर त्याची चव वेगळी येते. आणखीन वेगवेगळे असतात तेव्हा वेगळी असते. ते अचूक ओळखणं मला काही जमलं नाही, कारण माझं जिव्हेंद्रिय तेवढं चांगलं नव्हतं म्हणूया किंवा मला त्याचं पुरेसं ज्ञान नव्हतं म्हणूया. पण हे रसांना अशी चाखवणारी
त्याच्यात तिखट असतं, तुरट असतं, सगळे रस असतात एक एक. आपण जेवणात षड्रस घेतोच की नाही, म्हणजे घेत नसलो तरी घ्यावेत. कडूरस वगैरे अवश्य घ्यावेत ते. ह्या सगळ्या रसांना वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणारी जी चित्तवृत्ती आहे, ते जाणणारी संवित्ती आहे. संवित्ती म्हणजे कोण आहे? आपलं जो ज्ञानरूप चिदाभास आहे, ज्ञानरूप जो हा जीव आहे, आत्म्याच्या अधिष्ठानावरती जीवालाच ज्ञान होत असतं नेहमी. आत्मा आहे मागे ज्ञानरूप, म्हणून जीव ज्ञान करून घेऊ शकतो. नाहीतर जीवाला ज्ञान कसं झालं असतं? म्हणून जिव्हेंद्रिय चित्तवृत्ती इथे म्हटलंय, तिची साक्षीभूत जे संवित्ती, ते रसनेंद्रिय नव्हेसी. तू ते रसनेंद्रिय नाहीये, कारण ते तुला वेगळेपणाने कळतीये. प्रत्येक गोष्ट तुला वेगळेपणाने कळतीये. आणि जर का ती वेगळेपणाने तुला कळत असली तर ते तू कसा असशील? तू त्याच्यापासून वेगळा आहेस, त्याचा तू साक्षी आहेस. अहंकाराचा वृत्ती विषय खू, जो गंधू घ्राणोन्मुखू, तया घ्राणेंद्रिया अवभासकू, तू घ्राणेंद्रिय कैसे नाही. परवा खिडकीजवळ गेले, सुंदर वास आला. अरे म्हटला, कसला वास आहे? विचार पडला मला. हा अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, आणखीन गंध हा पृथ्वीचा गुण आहे, म्हणून अहंकाराचा वृत्ती विषय खूप म्हटलाय. हा गंध घ्यायला चित्तवृत्ती जेव्हा तिथे गेली, मग माझ्या लक्षात आलं ही जुई फुललेली आहे, जुईचा वास आहे. म्हणजे मग ते सॉर्ट करून मला कळलं की हे घ्राणेंद्रिय अमुक अमुक फुलाचा सुगंध घेत आहे. म्हणजे मी वेगळेपणाने जाणलं त्या वासाला, त्या घ्राणेंद्रियाच्या कामाला, घ्राणेंद्रियाला. मग मी घ्राणेंद्रिय कसं काय असेल? त्याच साक्षी आहे, मला त्याचं ज्ञान होत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधू, तयासी जाणते साक्षी चैतन्य नित्य सिद्धू. तिये विषय पंचक जड, तू शुद्ध बुद्धू विख्यात पै. हे आता तन्मात्रा किंवा विषय पंचक सांगितलं. एका ओवीतच त्यांनी सांगितलेलं दिसतंय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत, ज्यांना विषय पंचक किंवा विषय तन्मात्रा असं नाव आहे. ही आपल्या पंचमहाभूतांची सगळ्यात सूक्ष्म रूप आहेत. हे जे शब्द तन्मात्रा किंवा स्पर्श तन्मात्रा वगैरे आहेत, या तन्मात्रा म्हणजे अत्यंत सूक्ष्म रूप, ते विषय आहेत. आणखीन त्याला जाणणारा, ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला जाणणारं कोणीतरी त्या पदार्थाहून वेगळं असलं पाहिजे. विषयाहून जाणणारा हा वेगळा असलाच पाहिजे, कारण ते विषय पंचक जड आहे. ते स्वतःला कसं काय जाणेल? दुसऱ्यालाही जाणत नाही, स्वतःलाही जाणत नाही. पण मी मला जाणते, त्या विषय पंचकाला जाणते, म्हणून मी शुद्ध आहे, बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञानी. मला ते कळतंय, कारण ज्ञानरूप आत्मा आत आहे. म्हणजे मग वेगळेपणाने कळणारं ते विषय पंचक मी कसं, असं प्रत्येक जर का विषयांच्या वेळेस आपल्याला त्या साक्षीचं भान असलं तर ते अखंड साधन होतं. जे उपनिषद सांगतं की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंतते. प्रत्येक होणाऱ्या बोधामागे तो ज्ञानरूप अधिष्ठानरूप आत्मा आहे, म्हणून ते ज्ञान आपल्याला होत आहे. हे जर का आपण प्रत्येक विषयाच्या वेळेस लक्षात ठेवलं तर ते सहज साधन होऊन जातं. फक्त हे लक्षात राहायला लागतं. आपण त्या विषयांमध्ये, जगामध्ये एवढे रमून जातो की आपल्या लक्षातच राहत नाही. हे अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे याच्याबद्दल, हे ज्ञान मला वेगळेपणाने होत आहे, याचं मी साक्षीत्व करायचं आहे, किंवा त्याच्या मागचं जे ज्ञानरूप तत्व आहे ते मी बघायचं आहे, हा मी कसलाच विचार करत नाही. हा जर का मी विचार करायला लागले, लक्षात ठेवून 4 वेळा विसरेल, परत एकदा कधीतरी लक्षात येईल. सारखं जर का असं विसरत, लक्षात येत लक्षात येत मग कायम लक्षात यायला लागतं. अभ्यास, दुसरं काही नाही आहे.
सवय लाविता सवय जडे म्हणून समर्थ सांगतात. अशी आपल्याला आपली सवय लावून घ्यायला लागते. आणि म्हणून हे जे प्रत्येक आपल्याला ज्ञानेंद्रियांचं सांगितलंय, विषय पंचक सांगितलं, प्राण सांगितले, आपल्याला कधी कधी धाप लागते. मग ते प्राण म्हणजे मी का, मला वेगळेपणाने कळला, ह्या पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. म्हणून इथे जे सांगितलेलं आहे हे साधना म्हणून सांगितलेलं आहे. उत्तरार्धात निराश करायला सांगितलंय, निराश शिकवतायत, म्हणजे ही साधना आहे. आणि ती आपल्याला जर का करता आली तर मुकुंदराजांची जी प्रतिज्ञा आहे की जो ह्या ग्रंथाचा अभ्यास करेल त्याला तो मार्ग सापडेल, ते होऊन जातं. आता कर्मेंद्रिय सांगतात की शब्दाते बोलो पाहतू अंतःकरणाचा वृत्ती हेतू, तिये क्रियात्मके वाचे आती तू द्रष्टेपणाची. शब्दांना बोलणार काय आहे, जीभ जी आहे, जी वाणी आहे, तर शब्द हे अंतःकरणाचं आहे ना, आकाशाचं आहे ना. तर अंतःकरण वृत्ती शब्दाचा उच्चार करायला जाते, ही क्रिया करते, काहीतरी जीभ हालचाल करते. प्राण शक्ती जी आहे तर ती आदळते 8 ठिकाणी किंवा 12 ठिकाणी, काही ठिकाणी म्हटलेलं आहे की जिथे छातीच्या पिंजऱ्यापासूनचा विचार केलेला आहे. आणखीन एरवी दंतव्य, ओष्ठव्य, तालव्य वगैरे 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अंतःकरण वृत्ती शब्दांचा उच्चार करायला लागते, तेव्हा मला कळतं की नाही की माझी वाणी ह्याचा आता उच्चार करू बघतीये, मला हे बोलायचं आहे. त्या वाणीला आणखीन त्या शब्दांना जाणणारी मी, ते शब्द कसे असेल, वाणी कशी असेल, ते वदनी स्थिती करी मग बोले मातृकाक्षरी, ते तुझं दृश्य वैखरी तू केवी होसी. मातृका म्हणजे 12 खडीचे अक्षर, तर त्याच्यानं ती मुखात राहून उच्चार करायला लागते शब्दांच्या साह्याने. आणि ते मीच ऐकते, मला कळतं मी बोलतेय काय बोलतेय, हे सगळं माझं मला कळतं. मग मी वाणी कशी असेल, ती वैखरी वाणी मी कशी असेल. इथे वाणींचा 4 निराश सांगतात शब्दाच्या बरोबरच. वैखरी निराश प्रसंगे मध्यमा निराशावी लागे, जे उद्भवे बुद्धीचे नियोगे नादरूप. आता वैखरी वाणी जी आहे तर ती मुखात आहे, आणखीन ती आपल्याला ऐकू येते, स्पष्ट उच्चार असतो तिथे. पण त्याचा उगम कुठे आहे, स्थूल हे नंतर येतं, त्याचा उगम नेहमी सूक्ष्मात असतो. वैखरीहून सूक्ष्म जी आहे ती मध्यमा वाणी आहे. आणखीन मध्यमा वाणी ही अतिशय अस्पष्ट उच्चार, अगदी म्हणजे ज्याला जिभेच्या मागच्या भागात मनातल्या मनात पुटपुटणं जे थोडंसं असतं ते, किंवा मनातले स्पष्ट विचार, हे मध्यमेत चालतात. जर का मला वैखरी थांबवायची असली तर आधी हे मनातले विचार किंवा जिभेच्या मुळाशी जी वाणी बोलू बघतीये तिला थांबवायला हवं. ती थांबल्याशिवाय वैखरी माझी थांबणार नाहीये. नाहीतर काष्ठ मौन असा त्याचा शब्द आहे. केवळ वैखरी बंद करणं, आणखीन मनात सगळे व्यापार करणं, बडबड करणं मनातल्या मनात, पाठीवरती लिहून दाखवणं, याला काष्ठ मौन म्हणतात. म्हणजे ते काही खरं मौन नाही. खरं मौन कधी आहे, जेव्हा ते परेपर्यंत पोचेल तेव्हा. हे विचार थांबवणं अतिशय कठीण असतं. आपल्याला कल्पना आहे याची, प्रत्येकाला याची कल्पना आहे की मन निर्विचार करणं, खरं पूर्ण निर्विचार मन करणं अशक्य प्राय म्हणूया. त्यामुळे त्याला काहीतरी आपल्याला आलंबन द्यायला लागतं. आलंबनाचं तिथे महत्व असतं. आणि म्हणून आपण नामाचं आलंबन घेतो, ओंकाराचं. ओंकार हे नामच आहे शेवटी. रूपाचं आलंबन घेतो. आणि त्यामुळे 12व्या अध्यायात जे भगवंतांनी सांगितलेलं आहे की सगुणाची उपासना करणं जास्त सोपं आहे निर्गुणाच्या उपासनेपेक्षा. अव्यक्ताची उपासना ही जास्त कठीण आहे.
कारण तिथे आपल्याला आलंबन मिळत नाही. आणखीन इथे आपल्याला आलंबन मिळतं. शेवटी सगुण निर्गुण एक आहेत हे आतमध्ये पक्क पाहिजे, आणि मग त्या सगुणाच्या आलंबनाचा तिथे उपयोग करून घेता येतो आपल्याला. मनाला आपण जर का ते नाम दिलं तर मनातले इतर विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणजे तिथे मध्यमेचा साधनेच्या दृष्टीने निराश होतो. साधनेच्या दृष्टीने आपलं मनातल्या मनात नाम घेणं चालू आहे, पण ते अत्यंत संवादी असल्यामुळे, आपल्याला ध्येयाकडे नेणारं असल्यामुळे तिथे चिकित्सा करत बसायची नसते. पण बाकी विचार आपल्याला या जगात गुंतवतात, म्हणून ते थांबवायचे आणि मग मध्यमा तिचा निराश करायला लागतो आपल्याला. ती बुद्धीच्या साह्याने प्रकट होते मध्यमावाणी, आणखीन वैखरीतनं ती पूर्ण प्रकट होते. म्हणून मध्यमावाणीचा निराश करायचा. मग आता मध्यमा जी आहे तिच्याहून सूक्ष्म कुठची आहे? मध्यमा बंद करायची तर ती पण बंद करायला हवी. ती आहे पश्यंती. मनाचे आकारे ध्वनिरूप पश्यंती स्फुरे, पाहता तत्व निर्धारे तिये अतीत तू. पश्यंती वाणी ही केवळ मनात अत्यंत सूक्ष्म विचार जे असतात, अर्थ पाहणारी ती पश्यंती, अशी दुसरी व्याख्या आहे तिची. तिचा अस्पष्ट उच्चार पण नसतो, पण आपल्याला काय म्हणायचं आहे हे माहिती असतं, आपल्याला तो अर्थ कळलेला असतो. तो केवळ विचारात्मक अर्थ आपल्याला जाणवतो. त्याला विचारात्मक ध्वनी असं म्हटलेलं आहे. याला कारण ती वाणी आहे. म्हणून पश्यंती वाणी जी आहे तर ती सुद्धा कोणाला जाणवतीये? ती तुलाच जाणवतीये. ह्या सगळ्या वाणी ज्या आहेत त्या तुलाच जाणवत आहेत ना. विचार तूच ऐकतोयस. काय बोलायचं आहे हा अर्थ, अत्यंत सूक्ष्म विचार, ते पण तूच ऐकतोयस. मग ते तू कसं असशील? पुन्हा येत आहे ते तिथेच येत आहे की जे तुझं आहे, ज्याला तू वेगळेपणाने जाणतोयस, ते तू कसं काय असशील? पश्यंतीच्या मागे काय आहे? स्फुरण आहे. आणि हे स्फुरण जे आहे त्याला परावाणी असं म्हणतात. जीवाचे प्रथम स्फुरण ते परे वाचेचे लक्षण, जे निरूपिले अंतःकरण ते चिते जाणावी. शुद्ध अंतःकरण जे असतं, केवळ अंतःकरण स्वस्थ असलेलं, जिथे कुठचाही विचार निर्माण झालेला नाहीये, असं केवळ अंतःकरण हे परावाणीचं स्वरूप आहे. ते जणू काही जीवाचं प्रथम स्फुरण आहे. जसं ब्रह्मावरती प्रथम स्फुरण जे आहे ते मी आहे इतकंच आहे, जिथे विचार निर्माण झालेले नाही आहेत, कसलेही वृत्ती निर्माण होत नाहीत, तिथे जिला माया म्हणतात. ते जीवामधलं स्वरूप जे आहे ते केवळ अंतःकरण हे स्वरूप आहे. आणखीन तिथे केवळ आपली स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे, म्हणून अंतःकरण आहे असं म्हणायचं. इतकं ते सूक्ष्म जाणीव आहे. ती आपल्याला झोपेतनं उठायच्या क्षणी विचार हा झालेला आहे आपल्याला, किंवा समाधीच्या याच्यात अशी फक्त अनुभवायला येऊ शकते. किंवा बॅकग्राऊंडला जेव्हा नाम आतमध्ये उतरतं, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माझी मज झाली अनावर वाचा, घेतला असे छंद त्या नामाचा, म्हणून जे त्यांचा अभंग आहे. तर त्या अभंगात अनावर वाचा झाली म्हणजे परेच स्फुरण केवळ त्या नामाच्या दिशेनेच होत राहिलं, आणि ते हातात राहिलं नाही, ताब्यात राहिलं नाही. परेचं अखंड स्फुरण नामाकार होत गेलं. ह्याला नाम आतमध्ये पूर्ण मुरणं असं म्हणतात. आणि ही परावाणी आहे, ती आपल्याला कळणं फार कठीण आहे, कारण ती अत्यंत सूक्ष्म आहे.
पण ती ह्या बाकीच्या वाणींचं मूळ जी आहे ती ही परावाणी आहे. ऐसे चतुर्विधे वाचेते, निभ्रांगत तूची जाणते, तिये प्रकाशविते तूची ऐकू. म्हणून या चारीही वाणींचा प्रकाशक तूच आहे. त्या तुला कळतात, मग त्या तू असणं शक्य नाही. म्हणून ज्ञानेंद्रिय तू नाहीस, पाच प्राण तू नाहीस, विषय पंचक तू नाहीस, वाणी तू नाहीस. म्हणजे आता हा एक झाला कर्मेंद्रियाचा, वाणी हा. दुसरा आता सांगतायत की मनाचा वृत्त्यंकुरू करो पाहे स्पर्श व्यापारू, ते या पाणींद्रियाचा ज्ञातारू, तेची तू केली होसी. मन स्पर्श करायला जातं. त्वचेचा काय म्हणूया वायुतत्वाची आहे. वारा वाहतो तो केवळ त्वचेलाच जाणवतो. मन वायुतत्वाचं आहे. म्हणून मनाचा वृत्त्यंकुरू म्हटलाय. हा अंकुर जो आहे हा स्पर्श करायला बघतो. मग स्पर्श मी हाताने करायला जाते. हे हात, पाणी म्हणजे हात. ते हात हे इंद्रिय मीच कशी असेल? परत तेच आहे, मला कळतंय की माझा हात स्पर्श करायला जात आहे, त्यांना स्पर्श करायचा आहे. मग ते मी कसं असेल? माझ्यापासून वेगळे आहेत. बुद्धिवृत्तीचा फाटा धावो पाहे रूपाची या वाटा, ते या पादेंद्रियांचा तू द्रष्टा, ते या वेगळाची. रूप बघायला जातं बुद्धिवृत्ती, म्हणजे अंतःकरणाची एक वृत्ती रूप बघायला जाते. ज्याला तिथे जेव्हा रूप बघायला जाते तिथे ज्ञानेंद्रियाला चक्षु म्हणतात. आणखीन रूप बघायला कोण जातं? पाय घेऊन जातात आपल्याला. म्हणून त्या पायांचा ते जे इंद्रिय आहे त्याचा तू द्रष्टा आहेस, ते तू कसा असशील? तेच शेवटी हात, पाय, वाणी, चित्तवृत्ती विकारू करो पाहे सुख व्यापारू, तया शेषणाचा द्रष्टा निर्विकारू आत्मा तू. अंतःकरण वृत्तीचं चित्त परत जलतत्व आलं. तो घटक हा रतिसुख अनुभवतो. मग असं जे वेगळं आहे त्याचा तू साक्षी आहेस. त्या सुखाचा, त्या इंद्रियांचा तू साक्षी आहेस. मग तुला जर का ती वेगळेपणाने कळतायत तर ते तू कसा असशील? ते तुझं स्वरूप नाही, हे लक्षात घे तू. अहंतेचा वृत्ती विभागू करो पाहे मलोत्सर्गू, तया पायूचा साक्षी निस्संगू, तया विलक्षण तू. गुदद्वारातनं मल विसर्जन करणं हे अंतःकरण वृत्तीचं ते करायला जाते, ती इच्छा करते, प्रवृत्त करते. आणखीन ही क्रिया तुला कळते, मग तू ते कसं असशील? म्हणजे कर्मेंद्रिय झाली 5, ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, प्राण 5, विषय पंचक, अंतःकरण पंचक, हे 25 अवयव झाले सूक्ष्म देहाचे. या प्रत्येक घटकाचा मुकुंदराजांनी विचार केलाय. कुठलंही आपण असणं शक्य नाही, कारण शिष्याला ते सांगतात की तू त्याच्यापासून वेगळा आहेस, त्या त्या इंद्रियापासून तू वेगळा असल्यामुळे तू ते इंद्रिय असणं शक्य नाहीये, हे तू लक्षात घे. यैसे अवयव 25 लिंगदेहीचे साभास, तू द्रष्टा निराभास, वस्तू लिंगदेहाती तू. हे 25 अवयव जे आहेत, 25 घटक जे आहेत, अवयव म्हणजे भाग, लिंगदेहाचे हे जे 25 भाग आहेत तर ते तुला कळतात. साभास म्हणजे तुला त्यांचा भास म्हणजे ज्ञान होतं, ते तुला कळतात. भासचा अर्थ भा म्हणजे ज्ञान, आणखीन भास म्हणजे ज्ञान होणं. साभास म्हणजे ज्याचं ज्ञान होतं ते. आपल्याला आभास म्हणजे भ्रम वाटतो, तोही त्याचा अर्थ आहे. पण या बाबतीत
अंतःकरण साभास जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा अंतःकरण म्हणा किंवा आत्ता ह्या घटक जे म्हटलाय, तर ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणवतात म्हणून त्यांना साभास म्हटलेलं आहे. पण तू कसा आहेस? तू स्वसंवेद्य आहेस, निराभास आहेस. तुझं वेगळेपणाने ज्ञान तुला होणार नाही. कसं नाही होणार? आपल्याला वाटतं ना की मी आहे, हे ज्ञान आहे, माझं मला ज्ञान होत आहे. पण मला जे ज्ञान होत आहे ते शरीराचं होत आहे. मी आहे हा अहंकाराचं ज्ञान होत आहे, अंतःकरणाचं ज्ञान होत आहे मला. पण त्याच्या मागच्या चैतन्याचं ज्ञान होत आहे का? त्या चैतन्यामुळे ज्ञान होत आहे, चैतन्याचं ज्ञान होत नाही. कारण मीच चैतन्य आहे आणि मी ते चिद्रूप असल्यामुळे मला माझं ज्ञान होणं शक्य नाही. कुठच्याही प्रमाणाने मला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांनी होणार नाही. अनुमान, उपमान वगैरे प्रमाणांनी जी 9 प्रमाण आहेत त्यांनी ज्ञान होणार नाही. विचारांनी ज्ञान होणार नाही. कशानेही मला त्या चैतन्याचं वेगळेपणाने ज्ञान होणार नाहीये. म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. स्वसंवेद्य म्हणजे माझं मला कळतं नाही. माझं दुःख, माझं सुख जेव्हा मला कळतं, तर तेव्हा मला त्या मनाचा घटक जो आहे त्याचं ज्ञान होत असतं. अंतःकरणाच्या त्या घटकाचं मला ज्ञान होत असतं. आणि ते ज्ञान होणं हे त्या चिद्रूप ज्ञानाच्या सत्तेवरती होत असतं. आतमध्ये ते चिद्रूपता आहे, आतमध्ये ती ज्ञानरूपता आहे. म्हणून त्याचा अंश म्हणून मला हे बाहेरचं ज्ञान होत असतं. पूर्णपणे तू जो आहेस तो स्वसंवेद्य आहेस. ते होऊनच, तू होऊनच तुला कळशील असं म्हणायची पद्धत आहे, पण वास्तविक कळत नाही. कारण मीच झाल्यानंतर मला कसा काय कळायचा? पाणी पाण्यात मिसळलं, वेगळं करता येतं का ते? त्याला वेगळेपणाने ज्ञान होणार आहे का? नाही होणार. तसं आहे हे की हा स्वसंवेद्य आहे. ह्या लिंगदेहाच्या पलीकडे तू आहेस. खरा तू जो आहेस तर तू आत्मा आहेस. ह्या लिंगदेहाच्या पूर्ण पलीकडे, कारण तू त्याचा द्रष्टा आहेस. लिंगदेहाचे सगळे घटक आता मी तुला सांगितले. आणखीन त्याच्याहून तू वेगळा कसा हेही स्पष्ट केलं. आता लिंगदेहाची अवस्था कुठली आहे? स्वप्नावस्था आहे. हे घटक झालं. म्हणजे मग आता त्याच्या अवस्थांच्या बद्दल पण बोलायला हवं. जागृती अवस्थेबद्दल बोलून झालं आधीच्या प्रकरणात. आता स्वप्नावस्थेच्या बद्दल बोलतायत. लिंगदेहाची स्वप्नावस्था आहे. आणखीन तिच्याबद्दल आता सांगतायत की स्वप्नावस्थेचे लक्षण ऐके तुझं सांगायन, जेणे बुझसी वेगळेपणे स्वस्वरूपाचे. ही अवस्था म्हणजे स्वरूप नाही. अवस्था ही तात्पुरती एक अंतःकरणाची, शरीराची अशी स्थिती असते. मग ती स्वरूप कसं असेल? ती शक्य नाहीये. ती अवस्था स्वरूपाहून वेगळी आहे. स्वप्नावस्थेत तू अनेक अनुभव घेतोस. कधी तुला आवडतात, कधी आवडत नाहीत. कधी सुखी होतोस, कधी दुःखी होतोस, भीती वाटते, काही होतं. मग ते तू कसा असशील? तुला ते कळतंय की नाही? स्वप्न का पडतं हे आता सांगतात की जागृती दशे मने भोगिले, ते विषय आड सरले, परी अध्यास रूप ठसावले, ते स्वप्नावस्था. जागृतीत मन, अंतःकरण आपलं खूप विषय भोगतं, खूप अनुभव घेतं. त्याचे सगळ्याचे ठसे मनावर उमटतात. विषय जातात, ते विषय काही राहत नाही. कुठलाही विषय भोगल्यानंतर तो काही तिथे राहत नाही. समोर असतो तोपर्यंत मला ज्ञान होत आहे. समोर वस्तू गेली की मला त्याचं ज्ञान मग स्मृतीनेच होणार आहे. स्मृती म्हणजे संस्कार. ते संस्कार आपल्या अंतःकरणावरती उमटतात. म्हणजे सुप्तावस्थेत ते तिथे असतात. आणखीन त्यांची सूक्ष्म जाणीव जी आहे, थोडक्यात स्वप्नात त्यावेळेस ती प्रकट होतात. त्या संस्कारांच्यामुळे स्वप्न पडतं. हे अध्यास रूप म्हणजे इथे ते संस्कार असणं.
आणि त्या संस्कारांच्यामुळे स्वप्न पडतं आपल्याला. मनी वसे ते स्वप्नी दिसे वगैरे म्हणतात ना. स्वप्नाचं स्वरूपच आहे की जागृतीत कधीतरी भोगलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या वगैरे गोष्टींचे जे संस्कार होतात, तर ते संस्कार विदाउट कंट्रोल असे स्वप्नात आपल्याला जाणवतात. आणि मग तिथे कुठूनही आपण कुठेही जातो, वडाची साल पिंपळाला तशा पद्धतीने आपण जातो. आणखीन अघटित अतिशय गोष्टी अशा सुद्धा तिथे बघू शकतो. याला कारण काय आहे? तर तिथे बुद्धीचा कंट्रोल नसतो, सारासार विचार नसतो आपला. स्वप्नाबद्दल आणखीन सांगतायत की द्रष्टा श्रोता आश्रोध्यासू साचा सारिखा आभासू फूल सरे परी उरे वासू डहाळीये जेवी. जागृतीमध्ये आपण बघतो, ऐकतो, हे सगळं असतं, ते गाढ झोपेत जातं. पण स्वप्नामध्ये मात्र त्याचे जे संस्कार असतात, तर ते आपल्याला त्या संस्कारांच्यामुळे तिथे आपल्याला ती दृश्य भासायला लागतात. उदाहरण देतात की फूल गळून पडलं तरी देठाला सुद्धा थोडासा वास राहतो. त्या फुलाचा वास देठाला पण राहतो. दुसरं उदाहरण देत आहेत का कर्पूर करंडाचा वेचे परी वासू तेथीचा न वचे यैसी स्वप्नावस्था निर्वचे स्वानुभवे. एखाद्या डबीत आपण कापूर ठेवतो, कापूर संपतो, पण त्या डबीला कापराचा वास मात्र येतच राहतो. बराच काळ नंतर कापराचा वास येत राहतो. तसं स्वप्नावस्थेचं आहे. जागृतीत जे अंतःकरणात ठेवलेले संस्कार होते, ते अंतःकरणावरती काहीतरी ठसा उमटवून जातात. आणि ते जे ठसे आहेत ते राहतात, ते संस्कार आपण त्याला म्हणतो. आणि त्या संस्कारांच्यामुळे आपल्याला स्वप्नात त्या गोष्टी दिसतात. जागृतीतले संस्कार कारणीभूत होते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वप्नात गोष्टी दिसतात. निद्रा काळी बुद्धीच्या माथा बैसे जागृतीचा उलथा वासनामय स्वप्नावस्था ते तुझं दृश्य पै. झोप लागली, गाढ झोप लागली. एक लक्षात घ्यायचं की गाढ झोप लागल्याशिवाय स्वप्न पडणार नाहीये. गाढ झोपेतनच आपल्याला जागृती येते किंवा स्वप्न पडतं. म्हणजे मला झोप नीट लागली नाही, रात्रभर स्वप्न बघत होते, खोट आहे. गाढ झोप लागली म्हणून स्वप्न नंतर पडायला लागलं. स्वप्न पडायला लागलं ते बुद्धीला थोडीशी जाग आली, अर्धवट जाग आलेली आहे. पूर्ण तिला विचार राहिलेला नाहीये, पण थोडीशी जाग येते. आणि मग वासना बुद्धीमध्ये राहतात सगळ्या. त्या वासना दृश्य रूपाने त्या जीवाला दिसायला लागतात आणि त्यांना तो खरं समजतो. मग हा जीव जो आहे तर तो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघणारा आहे की नाही, त्यांचा द्रष्टा आहे की नाही. मग त्यांचा द्रष्टा आणखीन ती अवस्था ही एक कशी असतील, ती वेगळीच असली पाहिजे. म्हणून लिंगदेह तू नव्हेसी तरी स्वप्नावस्था केवी होसी येतेही तू जाणसी द्रष्टेपणेची. तू लिंगदेह नाहीयेस, आता तुला कळलं आहे. तशीच त्याची जी स्वप्नावस्था आहे, देहच तू नाही तर त्या देहाची अवस्था तू असशील का? सरळ आहे, लॉजिकल आहे. पण तरी देखील जर का तुला ती वाटत असली ती मी आहे म्हणून, तर तू त्याचा द्रष्टा आहेस हे लक्षात घे. तू ती अवस्था असणं शक्य नाहीये. लिंगदेह स्वप्नावस्था या दोहीचा अभिमानू तैजसू भोगता ते या सात्विक अहंकारातही देखता तया वेगळाची तू. आता स्वप्न पाहतो असं जो म्हणतो त्याला तैजस असं म्हणतात. तो जो जीव आहे त्याला तैजस असं म्हणतात. त्या चैतन्याला तैजस नाव आहे. जो मी जागा आहे म्हणतो त्याला विश्व असं नाव आहे. आणखीन जो गाढ झोपलेला आहे त्याला प्राज्ञ असं नाव आहे.
इथे सत्वगुणाचा अहंकार आहे, तैजस जो आहे. तर स्वप्नावस्था ही सत्वगुणाची आहे, कारण तिथे केवळ ज्ञान आहे, बाकी काही नाही. तैजस नाव पण त्यामुळेच आहे की तिथे केवळ ज्ञान आहे, प्रत्यक्ष पदार्थ नाही आहेत, म्हणून तो तैजस आहे. तिथे ज्ञानरूप आहे तैजस. तुला सत्वगुणात म्हणजे हे सगळं जे दिसतं, देह, अवस्था, त्याचा भोग, भोगता, हे सगळं तुला कळताय, म्हणजे तू त्याच्याहून वेगळा आहेस. हे सगळं तू कुठे बघतोस, त्याचं स्थान सांगतायत आता, भोग सांगतायत. आपण पाहिलं होतं आधी पूर्वार्धात की प्रत्येक देहाला अवस्था, स्थान, भोग, त्याचा अभिमानी, त्याचं कार्य वगैरे हे सगळं सांगितलेले आहे. तसं आता मग इथं पुढे स्थान सांगतात की कंठस्थान भोगू प्रविविक्तू तया सत्वकार्य पंचविधा अतितू येयासी तू व्यतिरिक्तू तत्साक्षित्वेची. स्वप्न कुठे बघितलं जातं, तर कंठामध्ये एक अतिशय सूक्ष्म नाडी असते हिता नावाची, त्या नाडीत ते स्वप्न बघितलं जातं असं म्हणतात. स्वप्न बघितलं जातं म्हणजे शास्त्र असं सांगतं की कंठामधल्या त्या नाडीमध्ये हे सगळं जे काय आपण स्वप्नात बघतो ते मनच आकार धारण करतं. अनिर्वचनीय उत्पन्न होतात, कल्पनेने तिथे ते उत्पन्न झाल्यासारखे होतात, प्रत्यक्षात तिथे ते नसतात. नाहीतर मोठा पर्वत, मोठा समुद्र त्या कंठातल्या एवढ्याशा नाडीत कसा काय मावेल, शक्य नाही आहे ते. तर तिथे ते मनच त्यांचा आकार धारण करतं, आणखी मनच तिथे बघणारी द्रष्टा पण मी बनतं. म्हणून तिथे भोग जो आहे तो सूक्ष्म आहे. भोग आहे, नक्की आहे, कारण स्वप्नातल्या भोगांनी आपण कधी दचकतो, कधी खुश होऊन जातो. तो भोग सूक्ष्म आहे, कारण तिथे स्थूल पदार्थ नाही आहेत, काल्पनिक सूक्ष्म पदार्थ आहेत सगळे. आणखीन त्या भोगांना त्यामुळे प्रविविक्त म्हणजे सूक्ष्म भोग असं म्हणतात. ह्या ज्ञानेंद्रिय पंचकांचं सत्वगुण हेच आहेत की नाही, म्हणून स्वप्नावस्था सत्वगुणाची आहे. त्या सगळ्याच्या पेक्षा तू वेगळा आहेस, कारण हे तुला कळताय, हे तुला वेगळेपणाने कळताय, ह्याचा ज्ञाता तू आहेस, त्याचं साक्षीत्व तू करतोयस, त्यामुळे ते तू असणं शक्य नाही आहेस. जैसा का प्रसिद्ध दाहकू लोही असवनी लोहासी प्रकाशकू तैसा आत्मा लिंग देहा अवभासकू जो निज प्रकाश. उदाहरण दिलंय की लोखंडाचा गोळा तापला, खूप तापला, आणि तो जर का अंधारात असला तरी आपल्याला दिसेल की नाही तापून लाल झालेला. एरवी काळा लोखंडाचा गोळा अंधारात आपल्याला दिसणार नाही, पण तो तापून लाल झाल्यानंतर आपल्याला दिसतो. आता हा लोखंडाचा गोळा दिसतो का अग्नीच्या मुळे दिसतो? लाल झालाय तो अग्नीमुळे लाल झालाय. म्हणजे हा अग्नी जो आहे तर तो लोखंडात राहून त्या लोखंडाला प्रकाशित करतो, लोखंडात राहतो आणि लोखंडालाच प्रकाशित करतो. तसा आत्मा जो आहे तर तो लिंग शरीरात राहतो आणि लिंग शरीराला प्रकाशित करतो, लिंग शरीराचं आपल्याला ज्ञान करून देतो. म्हणजे ज्ञान करून देतो म्हणजे वेगळेपणाने आपल्याला ते प्रत्येक घटक त्याचे जाणवतात, म्हणजे आपल्याला त्याचं वेगळेपणाने ज्ञान होतं. म्हणजे आत्मतत्व चिदाभास रूपाने लिंग देहात राहून आपल्याला आत्म्याच्या सत्तेवरती चिदाभास आपल्याला हे ज्ञान करून देतो लिंग देहाचं. कसं? लोखंडाच्या गोळ्यात अग्नी राहून जसं त्या गोळ्याचं आपल्याला ज्ञान करून देतो त्याच पद्धतीने. दुसरं उदाहरण देत आहे, चुंबक सन्निधान मात्रे लोह भ्रमविजती विचित्रे तैसे तुवा अकर्ते नये स्वतंत्रे चेष्टे जडलिंग दे. हे ज्ञान करून देतो हे अग्नी आणखीन लोखंडाच्या उदाहरणाने सांगितलं.
आता क्रिया कशा होतात जड देहाच्या ते सांगतात की लोहचुंबकाजवळ जर का लोखंडाचे कण ठेवले, आपल्याला शाळेत आम्हाला तरी प्रयोग होता की एक लोहचुंबक, एक अशी सरळ बार होता, एक हॉर्सशू शेप होता, असे 2-3 आकाराचे लोहचुंबक आम्हाला दिले होते. त्याच्यावरती एक कागदाचा तुकडा ठेवला, लोखंडाचे कण टाकले, थोडासा असा टॅप केला तो, की त्या लोखंडाचा आकार, लोखंडाचे कण हलले आणि एक विशिष्ट असे वेगवेगळे आकार त्याचे अ, झाले. म्हणजे त्या ज्या लाईन्स ऑफ असतात फोर्सेसच्या, तर त्या लाईन तिथे फॉर्म झाल्या. मग हे जे सांगितलेलं आहे, लोहभ्रमी विजेती विचित्र आहे. विचित्र आकार एक एक तयार होतात त्याचे केवळ आपल्या सान्निध्याने. लोहचुंबक नसता तर लोखंडाच्या कणांना वेगळे वेगळे आकार आले नसते, पण लोहचुंबकाच्या ताकदीमुळे ते आकार झाले. तसं केवळ तुझ्या अधिष्ठानावरती तू आहेस म्हणून जडलिंग देह हालचाल करतोय. लोखंडाचे कण जसे जड आहेत आणि ते हालचाल करतात, त्याप्रमाणे तू चेतन तिथे आहेस. आणखीन तुझ्या सत्तेवरती, तुझ्या अस्तित्वामुळे तू तिथे आहेस, तुझा मुळे ह्या जड देह, लिंग देह हालचाल करायला लागलेला आहे. श्रवणी शब्दो ऐकणे, त्वचे स्पर्श भोगणे, नेत्री रूपा ते देखणे, त्वच सन्निधानेची. तुझ्याचमुळे केवळ तू आहेस म्हणून तुझ्या अधिष्ठानावरती जिव्हा रसा ते चाखणे, घ्राणासी परिमळू घेणे, तुझी ये चिनी परी तुझ नाही करणे काही सत्य. हे सगळं जे आहे, पाची ज्ञानेंद्रिय तुझ्या अधिष्ठानावरती ही कामं करत असतात, त्यांना हे ज्ञान होत असतं. पण त्यासाठी तुला काही करायला लागतं का? काही नाही. केवळ तू तिथे आहेस, तिथे तुझं सान्निध्य आहे. त्यामुळे ही जड जी इंद्रिय आहे ती हालचाल करतायत. तुला तिथे प्रत्यक्षात काहीही करायला लागत नाही. आणि म्हणून जे ज्ञानी असतात तर ते करून अकर्ते कसे असतात? ह्या पद्धतीने असतात. त्यांना माहिती आहे, निश्चित माहिती आहे की मी देह नाही आहे, लिंग देह मी नाही, स्थूल देह मी नाही, मी आत्मतत्व आहे जे काहीही करत नाही. करायला त्याला नाही मन, नाही प्राण, नाही हात पाय, काहीच नाहीये. ते कसं काय काही करू शकेल? असं जे आत्मतत्व आहे ते तू आहेस. केवळ तुझ्या अस्तित्वामुळे हे जे जड देह आहे हा चेतन भासायला लागला, क्रिया करायला लागला, केवळ तुझ्यामुळे. वाचेसी बोलणे, हातासी घेणे देणे, पायासी चालणे, तुझी येचेनी, शिस्नासी रती भोगणे, पायुसी मलोत्सर्ग करणे, अकर्ता तू येणे व्यापारे केवी लिंपसी. हे सगळे जे व्यापार चाललेले आहेत इंद्रियांचे, ते तुला लागतात का? अजिबात लागत नाहीयेत. तू अकर्ता आहेस, तू केवळ तिथे आहेस. तुझ्या सान्निध्यामुळे केवळ हे चाललेले आहेत व्यापार. त्याच्यात तू प्रत्यक्षात काहीही भाग घेत नाहीस. तू जो आहेस तर तो त्यांच्यापासून पूर्ण वेगळा आहेस. मला वाटतं आज न थांबता पूर्ण करूया आपण. वेळ जरी झाली असली नेहमीची तरी शंका नाहीये तसं मी धरते. मनासी मंतव्य, बुद्धीसी बोद्धव्य, अहंतेसी अहंतव्य, अकर्ते न तू. मन मनन करतं, बुद्धीला ज्ञान होतं असं आपण म्हणतो, अहंकाराला जाणीव असते, मी आहे वगैरे सगळ्या जाणीवा ज्या आहेत, मी अमुक आहे, हे सगळं केवळ तू आहेस म्हणून चालतं. तुझ्या सत्तेवरती होतं, तुझ्या अस्तित्वाच्यामुळे होतं. चेतयितव्य चित्ताचे, निर्विकल्प स्फुरण अंतःकरणाचे, हे सान्निधान फले आत्मयाचे, परी तो अति तू. हे सगळं जे आहे, चित्ताचं चिंतन, अंतःकरणाचं स्फुरण,
हे तुझ्या सत्तेवरती घडलं तरी तो आत्मा त्यांच्यापासून पूर्ण अलिप्त असतो. जव नाही स्वरूपत्वाचा निर्धारू तव आपण पे कल्पिला इंद्रिय व्यापारू. शुभाशुभ कर्मी विस्तारेला संसारू तुझ नाथिलाची. जव नाही स्वरूपात स्वस्वरूपत्वाचा निर्धार. जोपर्यंत मी आत्मा आहे हा निश्चय होत नाही तोपर्यंत मी करतेय, मी करता आहे, माझ्या इतकं चांगलं काम कोणी करत नाही वगैरे जे सगळे हे इंद्रियांचे व्यापार आहेत त्याचं ओझं आपण घेतो. ही ओझी वास्तविक घ्यायचं काही कारण नाहीये. इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परकर्म बळात्कारे आपादिजो. गुणांच्या मुळे इंद्रिय काम करत असतात. ते परकर्म आहेत, ते तुझं नाहीये. शुभाशुभ कर्म, शुभ अशुभ सगळी कर्म जो आहे तर त्याच्यामुळे संसार फोफावतो. फोफावतो म्हणजे वाढतो. कारण काय? शुभ कर्मांनी पुण्य मिळतं, अशुभ कर्मांनी पाप मिळतं, ते संचितात जमा होतं आणि ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागतो. ते चाललेलंच आहे. जोपर्यंत तू ते स्वतःवरती ओढून घेतय तोपर्यंत संसार चुकणार नाहीये. तोपर्यंत ते तू कर्मरूपाने संचितात तुझ्या सतत जमा करत राहणार आहेस आणि ते भोगण्यासाठी तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागणार. हे असलं स्वतःवरती ओढवून घेऊ नये. इंद्रिय काम करतात, देह काम करतोय, मी करते का? मी आत्मा आहे हा विचार जर का ठेवता आला आपल्याला, देह चालतोय, आत्माच्या सत्तेवरती चालतोय, मी नाही चालत आहे, मी सगळीकडे व्यापून आहे, हा विचार ठेवायचा. असा जर का विचार करता आला तर देहाचं मिथ्यात्व, संसाराचं, जगाचं मिथ्यात्व हळूहळू अंतःकरणावरती ठसायला लागतं, पक्क होतं. पण त्याच्यासाठी पुन्हा अभ्यासाला, हा अभ्यास जर का आपण करत गेलो तर आपण देहाच्या व्यापारांचं, इंद्रियांच्या व्यापारांचं ओझं स्वतःवरती घेणार नाही. त्यांना त्यांचं करून दे काम. आपण कशाला त्याच्यात पडायचं आहे? प्रारब्धाच्या मुळे आणि ह्या सगळ्या प्रेरणांच्या मुळे, गुणांच्या प्रेरणांच्या मुळे, माझ्या अस्तित्वामुळे केवळ ही इंद्रिय काम करतायत, ती त्यांना करून देत. माझा आणि त्यांचा संबंध नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे पूर्णपणे असं जर का आपण केलं तर अलिप्तपणा जो आहे, अलिप्तपणा म्हणजे दे रे राम म्हणून समर्थ म्हणतात ना, अलिप्तपणा येऊन जाईल. आता तुवा द्रष्टेनी आपण पे ओळखिले तव देहद्वये निरशिले. वेद्यत्वे अविद्यामय देखिले म्हणूनीची. तेव्हा तू जीवरूपांनी द्रष्टा आहेस त्यांचा. जीवरूप म्हणजे तिथे चिदाभास आला. आणखी आत्मरूप जे आहे, तू जो आत्मा आहेस, तू जो ब्रह्मरूप आहे, तर त्या याने तर तुझा काही संबंधच नाही. तू पूर्णपणे अलिप्त आहेस. केवळ तुझ्या अस्तित्वाच्यामुळे तो चिदाभास साक्षी झालाय, तो चिदाभास द्रष्टा झालायस. पण आत्मरूप तू काहीही करत नाही हे तुला आता कळलंय. त्यामुळे तू स्थूल देह नाहीस, तू लिंग देह नाहीस, हा तुला तुझा निश्चय झाला. आता हा जेव्हा निश्चय होतो तेव्हा त्या देहांचा निराश होतो. हे कळलं आता की या ज्ञानाच्या मुळे ते देह प्रकाश्य आहेत, म्हणजे जाणण्याजोगे आहेत, वेद्य आहेत. वेद्यत्वे हे तुला आता कळलंय. ते वेद्य आहेत म्हणजे वेगळे आहेत तुझ्याहून, हे तुला कळलं.
म्हणून आता तुला तुझं अलिप्तपणा देहद्वयांपासून झालेला आहे. अजून अजून पण मी ब्रह्मापर्यंत हा पोचलेला नाहीये विचारांनी. लिंगदेह हा जीवत्वाला फार मोठा कारणीभूत होणार आहे. त्यामुळे त्याचा निराश झाला की एक मेजर काम होऊन जातं. आणखीन ते ह्या प्रकरणात मुकुंदराजांनी केलाय की आता तुवा द्रष्टेने आपण पे ओळखिले तव देहद्वये निरशिले वेद्यत्वे आविद्यामय देखिले म्हणवण्याची. ह्या ज्ञानाच्या प्रकाशात तुला हे कळलेलं आहे आता, म्हणून हे निराश तुला झालाय. मायेसी अनादित्व पूर्वी निरोपिले अविद्येची मिथ्यत्व तरी तत्कार्य देहद्वये अनित्यत्व हे ते सांगावे न लगे. पुन्हा ताळा घालून देतात की मायेचं आणखीन अविद्येचं अनादिपणा तुला मागे सांगितलेला आहे, पूर्वार्धात तुला सांगून झालेला आहे. ती अविद्या मिथ्या आहे, माया मिथ्या आहे हे पण सांगून झालेलं आहे. मग हे अविद्येचं कार्य असलेले स्थूल आणि सूक्ष्म देह हे जे आहेत ते मिथ्या आहेत ना. जर का मायाच मिथ्या आहे तर तिचा भाग असलेली अविद्या पण मिथ्या आहे. त्या अविद्येचं कार्य असलेले हे जे देहद्वय आहेत स्थूल आणि सूक्ष्म ते मिथ्या आहेत. मग हे सांगायला हवं का? त्या भारुडात आहे ना, एका आणीच्या टोकावर वसली 3 गावं 2 वसली एकतर वसेची ना, त्या गावात आले जे वसेची ना त्या गावात आले 3 वगैरे. मुळात जर का प्रश्न केला की त्या एका आणीच्या टोकावर 3 गावं वसतीलच कशी, तर पुढली सगळी गोष्ट जाते. पुढल्या गोष्टीला काही अर्थच राहत नाही. पण तो प्रश्न न करता जर का असं झालंय असं धरून चाललो तर पुढला सगळा गोंधळ होतो. तसं इथे झालेलं आहे की मुळात मायान अविद्या मिथ्या आहेत, वास्तविक नाही आहेत, त्रिकाला बाधित नाही आहेत, हे आपण स्वीकारत नाही. आणखीन त्याच्यामुळे त्या देहद्वयांना, त्यांच्या कार्य असलेल्या देहद्वयांना देखील आपण सत्यत्व देऊन बसतो. ज्या वेळेस माया आणखीन अविद्या ह्या मिथ्या आहे ते कळतं, तेव्हा त्यांचं कार्य असलेलं स्थूल सूक्ष्म देह हे पण मिथ्या आहेत हे पटायला हरकत नाहीये. एवढा विचार सांगितल्यानंतर ते पटायला काही हरकत नाहीये. स्वप्नी इंद्रियांचे निद्वारे पुण्य पाप विस्तारे तयासी प्रबोधुची प्रायश्चित्त येरे काज नाही. स्वप्नात जे काय आपण भोग भोगतो, पाप करतो, पुण्य करतो, तर त्याला मग प्रायश्चित्त घ्यायला लागतं का? नाही. जाग झाल्यानंतर ते तिथल्या तिथे नाहीसे होतात. त्याप्रमाणे ज्या वेळेस हा सगळा संसार हे स्थूल आणि सूक्ष्म देह हे पण मिथ्या आहे हे कळतं, त्यावेळेस मग काय होतं? ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते. तिथे प्रायश्चित्त काय, आणखीन कसलं काय आहे? पाप पुण्य सगळं गेले. प्रवृत्ती आणि निवृत्ती ये बोलशी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती माझे ठाई, हे होऊन जातं. आणि त्याच्यामुळे पाप पुण्य हे सगळं सगळं भस्मसात होऊन जातं. जागृती आलेली आहे. स्वस्वरूप जागृती आल्यानंतर ह्या देहांनी केलेले व्यापार तिथल्या तिथे संपतात. स्वप्नात केलेले सगळ्या जे व्यापार आहेत ते जागृतीत जातात. तसंच जागृतीत केलेले ह्या अवस्थेत, ज्ञानावस्थेत पूर्णपणे जातात. तैसे देहद्वयाचे निमित्ते कर्मे घडती संते असंते, तिये तत्क्षणेची जळती समजते तत्साक्षित्वे. म्हणून देह आणि इंद्रिय देहद्वयाच्या निमित्ताने जी काय कर्म, संत म्हणजे सत्कर्म आणि असंत म्हणजे असत्कर्म, पाप पुण्यात्मक कर्म ती घडत राहतात. त्यांचं साक्षीत्व जेव्हा केलं जातं, म्हणजे ती माझ्याहून वेगळी आहे, देह करतोय, ह्या पद्धतीने ज्या वेळेस विचार केला जातो त्यावेळेस तिचा लेपच लागत नाही. ती तिथल्या तिथे भस्मसात होतात.
ज्यावेळी मी करत नाही, कर्तृत्व भावनेने जेव्हा केली जातात त्यावेळेस त्या कर्मांचा भोग आपल्याला भोगायलाच लागतो. कारण मी केल्यानंतर मी भोगायला पाहिजे, पण इथे देह इंद्रिय करतायत, मी करत नाहीये, मग मला भोग घ्यायचं काही कारणच राहत नाही. आता असो हा युक्ती प्रसंगो, झालं या लिंगदेहाचा भंगो, चुके स्वर्ग निरकाचा मार्गो स्वभावेची. अशा पद्धतीने लिंगदेहाचा जेव्हा निराश होतो तर त्यावेळेस त्याच्या साक्षीत्वामुळे ही जी सगळी कर्म आहेत ही भस्मसात होतात आणि स्वर्ग नरक वगैरे म्हणजे परत जन्माचा मार्गच चुकायला लागतो सहजच. देहद्वयाचा द्रष्टा न वचे शुभाशुभ कर्माची या वाटा, म्हणून विलक्षणू तयासी सुभटा तूची म्हणजेसी. दोन देहांचा हा द्रष्टा आहे, तो शुभ अशुभ कर्माच्या वाटांनी जात नाही. म्हणजे त्यांचं साक्षीत्व केल्यामुळे त्याचं क्रियमान कर्म जी असतात ती सगळी भस्मसात होतात. पण जोपर्यंत अविद्येचा नाश होत नाही तोपर्यंत संचितातली कर्म आहेत हे लक्षात घ्यायचं. केवळ दोन देहांचा निराश झाला की मुक्त झाला असं नाही, कारण देहाचाही निराश व्हायला लागतो. या परी लिंगदेह निराशू झालया चुके गर्भवासू, आत्मा भेटे स्वयंप्रकाशू म्हणे मुकुंद राजू. अशा पद्धतीने जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. हे थोडस काय म्हणूया आपण अर्थवाद आहे की लिंगदेहाचा निराश अत्यावश्यक असल्यामुळे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गर्भवास चुकणार नाही. आणखीन हे जेव्हा होतं तेव्हा गर्भवास चुकू शकतो असं मुकुंदराज सांगतात. कारण त्याच्यानंतर अज्ञानाचा निराशा श्री गुरुकृपेने मुख्यत्वे होतो. विचार आहेच तिथेही, पण मुख्यत्वे श्री गुरुकृपेने होतो. ऍक्टिव्हली आपल्याला लिंगदेहाचं आणखी स्थूल देहाचं साक्षीत्व करायला लागतं, त्यांचा निराश करायला लागतो. इथे श्रीमद विवेक सिंधौ संहार क्रमे गुरुशिष्य संवादे लिंगदेह निरसनम नाम द्वितीय प्रकरणम समाप्तम. हरि ओम. मावशी श्लोक घेऊ का? प्रश्न विचारायचा कोणाला? साधारण आपल्याकडले सगळे खूप अभ्यास करून येतात असं म्हणूया, किंवा मी सांगते तर कोणाला कळत नाही असं म्हणूया, पण प्रश्न नसतात. नाही नाही मावशी, कळतंय आम्हाला, सगळं कळतं. श्लोक घेऊ मग. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांची मुक्त करुणी, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरि. जय श्रीराम.